छत्रपती शिवाजी महाराज की जय, भारत माता की जय, जिंदाबाद जिंदाबाद महाराज की जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, जिंदाबाद जिंदाबाद नमो पार्वती परमेश्वर महादेव, भारत माता की जय, भारत माता की जय, भारत माता की जय। जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज जय, जिंदाबाद जिंदाबाद ओम नमो पार्वती परमेश्वर महादेव, भारत माता की जय। स्वागत आहे, सुस्वागत सर्व अतिथींना आपलं कौतुक करण्यासाठी छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे भद्रबहीणच्या मुख्य संपादिका सौ प्रज्ञाताई यांना सगळ्यांना विनंती करते की आपण स्टेजवर स्थानापन्न व्हावं. पाहताय तुम्ही आकाशामध्ये चंद्रकोर दिसते, माग शुद्ध प्रतिपदा. आणि तुम्हाला माहिती आहे की गतवर्षी सुद्धा आपण रायगडला जेव्हा आलो होतो तेव्हा तोच हा दिवस होता. हा योगायोग आहे. योगायोग म्हणता येईल का सद्गुरूंचा आशीर्वाद म्हणता येईल, या दोन्ही गोष्टी आहेत. पण आजची ही यात्रा याच प्रतिपदेला आपली आलेली आहे. नांदेड 30 जानेवारी काल आपण निघालो होतो आणि त्यामुळे आपण आज शिवस्मरण आधी सुरुवातीला करूया. पुण्य श्लोका शिवस्वरूपा महाराष्ट्र भूपती त्रिवार मोजना तुझ युग पुरुषा जय शिव छत्रपती. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आज आपल्यासाठी आपलं कौतुक करण्यासाठी प्रतापगड यात्रेसाठी आपण सर्व इथे आलेलो आहोत आणि आपलं सर्वांचं कौतुक करण्यासाठी इथे जे मान्यवर आलेले आहेत त्यांचं सर्वांचं मी आधी सुरुवातीला शब्दसुमनांनी स्वागत करते. आणि ज्या आपलं जे दैवत आहे त्या दैवताचं आधी पूजन करावं अशी मी त्यांना विनंती करते. तर सर्व मान्यवरांना विनंती करते. शिवराय या ग्रंथाचं पूजन आणि छत्रपती शिवराय यांचं पूजन श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री मनीष दादा, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय, श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी. मंगेश दादा, राजेश दादा, आदरणीय प्रज्ञाताई आणि श्री मंगेश दादा. प्रतिमेचं पूजन होत आहे. टाळ्या वाजवून सगळ्यांनी अभिवादन करा. गुरुर्दैव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. आम्हा सर्वांचे आराध्य आदरणीय श्री सद्गुरुदास महाराज आणि आज तुम्ही ज्यांच्या ग्रंथांचा अभ्यास केलाय, ज्या नावाने तुम्ही त्यांना ओळखतात असे श्री आदरणीय श्री विजयरावजी देशमुख यांच्या इथे त्यांचं स्मरण करून आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करते. त्यांचं मी मनाने पूजन करून या कार्यक्रमाला सुरुवात करते. सर्वात प्रथम आपलं कौतुक करण्यासाठी आपल्यासाठी आलेले आहेत मुद्दाहून पुण्याहून आदरणीय सौ प्रज्ञाताई. मी या ठिकाणी यायचंय
आणि आमचं छोटंसं स्वागत मुलांकडून स्वीकारायचं आहे. तर आदरणीय प्रज्ञाताई, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे श्री विजयराव देशमुख, आदरणीय श्री विजयराव देशमुख यांच्या त्या कन्या आहेत. आणि याशिवाय आपलं जे पत्रभेट मासिक निघतं, जे रौप्य महोत्सवी वर्षामध्ये यावर्षी त्या मासिकाने पदार्पण केलेलं आहे, असं हे पत्रभेटचा हा अंक आहे. आज माझ्यासमोर जानेवारीचा अंक आहे. या अंकाच्या त्या मुख्य संपादिका आहेत. याशिवाय संगीत क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य आहे. म्हणून तुमचं सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी तुम्ही जे पोवाडे बसवले, तुम्ही जे गाणं म्हणणार आहे, ते गाणं, ते सागर, ते सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी ते आलेले आहेत. आणि संगीत क्षेत्रामध्ये सुद्धा जे आपल्या संगीत क्षेत्रातल्या जे रियालिटी शो होतात त्यांच्या त्या मुख्य परीक्षक म्हणून सुद्धा आहेत. आणि याशिवाय त्यांचं कार्य, पत्रभेटचं एवढं मोठं कार्य आहे की आज आपल्याच भारतातच नाही तर इतर देशातही हा पत्रभेटचा अंक पोहोचलेला आहे. आणि गेल्या 25 वर्षापासून छत्रपती शिवाजी महाराज की या साईडला या म्हणजे मूर्ती येऊन जाईल. शिवाय छत्रपती सेवा प्रतिष्ठान आज आपलं कौतुक करण्यासाठी या प्रतिष्ठानचे मुख्य अध्यक्ष श्री अजयरावजी देशमुख इथे येणार होते, परंतु ते काही कारणाने आलेले नाही आहेत. पण तुमचं सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे विश्वस्त आदरणीय श्री मनीषदादा उद्धव इथे आलेले आहेत. आपण त्यांनाही इथे विनंती करूया की आपलं स्वागत त्यांनी स्वीकारावं. आणि त्यांचा सत्कार करण्यासाठी मी आपल्या शाळेचे सर विजय चव्हाण इथे येतील. आणि आपलं सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी ते यावर्षीही आलेले आहेत. मनीषदादा उद्धवचं कौतुक करावं तेवढं कमी आहे, कारण त्यांचं कार्य इतकं मोठं आहे की त्यांनी मस्कत सारख्या मुस्लिम राष्ट्रामध्ये आपली उपासना आणि छत्रपती सेवा प्रतिष्ठानचं कार्य हे अखंड चालू ठेवलेले. तर असे मनीषदादा उद्धव, त्यांचं टाळ्या वाजवून स्वागत करा आणि आपण त्यांचा सत्कार. ते मोठ्या पदावर सुद्धा कार्यरत आहे. यानंतर श्री राजेश देशपांडे, तुमच्या सर्वांचे आवडते काका मंगेश दादा यांना मी इथे बोलवते. मंगेश दादा वरबडे, गतवर्षी तुम्ही पाहिलं की रायगड ट्रीपमध्ये पूर्णपणे तुम्हाला पूर्ण रायगड ज्यांनी आपल्याला सांगितलं आहे असे मंगेश दादा आणि छत्रपती सेवा प्रतिष्ठानचं अहोरात्र कार्य करणारे मंगेश दादा आहेत. त्यांना इथे विनंती करते की ते नको म्हणत होते, पण आपल्या सगळ्यांकडनं त्यांना इथे एक छोटीशी भेटवस्तू देऊन त्यांचं स्वागत करतोय आपण, कारण ते आपल्यातलेच आहेत. त्यांचा सत्कार करणं, स्वागत करणं ते बरोबर नको म्हणत होते, पण आपल्यासाठी आपण त्यांना इथे बोलवतोय. तुमचं कौतुक करण्यासाठी ते इथे आलेले आहेत. आणि आपल्यासोबत उद्या प्रतापगडला सुद्धा ते असणार आहेत. त्यांचं स्वागत करा. छत्रपती शिवाजी महाराज की जय. यानंतर राजेश देशपांडे काकांचं आपलं या. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. यानंतर
योगीराज दादा आहिरकर. योगीराज दादा आहेरकर यांचं स्वागत वेदांत करेल. योगीराज दादा, तुम्हाला माहिती आहे की त्यांची एक ट्रॅव्हल्स कंपनी आहे. याशिवाय यूट्यूबवर आपला पूर्ण कार्यक्रम गेल्या वेळेस त्यांनी लॉन्च केला होता. योगीराज दादासाठी जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. पूर्ण रायगड यात्रा आजही तुम्हाला यूट्यूबवर बघायला मिळेल आणि यानंतर प्रतापगड यात्रा ते आपल्याला याच पद्धतीने लॉन्च करतील, आपण अशी अपेक्षा करू. जवळपास 150 विद्यार्थी बसले होते. तर त्यामध्ये हे भाग्यवान विद्यार्थी आहेत, हे शिवभक्त आहेत की जे 40 विद्यार्थी आज इथे आलेले आहेत. कारण ज्यांना चांगले मार्क्स आहेत, गुण आहेत, ज्यांनी वाचन केलेले आहे, अशा विद्यार्थ्यांना आपण इथे घेऊन आलेलो आहेत. या 5 विद्यार्थ्यांनी प्रतिनिधित्व त्यांचं पण केलेलं आहे असंही म्हणू आपण. पण शेवटी प्रत्येक अभ्यासात किंवा कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळत असतं आणि त्यामुळे बाकीच्या विद्यार्थ्यांनी अभ्यास केला नाही असं होत नाही. तुम्हा सगळ्यांचंच कौतुक आहे बेटा. जोरदार टाळ्या वाजवून तुम्ही अभिनंदन करायचंय सगळ्यांचंच. आणि या 5 विद्यार्थ्यांना इथे बोलवते. सर्वात प्रथम आलेला आहे श्रीनिवास रघोजीवार. या विद्यार्थ्याचं एवढं कौतुक आहे की हा गेल्या वेळेस सुद्धा पहिल्या 3 मध्ये होता, 3ऱ्या क्रमांकावर होता आणि यावेळेस त्यांनी अभ्यास करून पहिल्या पहिल्या क्रमांकावर आलेला आहे तो. आणि यामध्ये आपण यांना भेटवस्तू देतोय. याशिवाय आदरणीय शिवचरित्रकार श्री विजयराव देशमुख यांचं लिखित मराठी माती हे पुस्तक पण आपण त्यांना प्रेझेंट करतोय. आणि त्याच्यानंतर पत्रभेटचा अंक यावेळेसचा जानेवारी महिन्याचा आपण त्यांना देतोय. आणि शिवरायांची मूर्ती जी बालाजी सरांनी मुद्दामून या शिवभक्तांसाठी आणलेली आहे, तर ही शिवरायांची मूर्ती आपण त्यांना भेटवस्तू म्हणून देतोय. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत श्रीनिवाससाठी. आता प्रज्ञाताईंना विनंती करते की श्रीनिवासचं कौतुक करा. श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. असं दिलं तरी यानंतर वेदांत बच्चेवार, पटकन यायचंय. मनीष दादा उद्धव यांना विनंती करते की वेदांचं कौतुक करावं. हा क्रमांक 2 वर आलेला आहे. तुम्ही या इकडे समोर. हा 8वी वर्गातला विद्यार्थी आहे आदित्य हंबर्डे. नाही, वेदांत बच्चेवार दुसरं. विद्यार्थ्यांना उद्या येणारी वसंत पंचमी म्हणून वही आणि पेन ही बक्षीस पत्रभेट परिवाराकडून तुम्हाला मिळते मित्रांनो, सगळ्या शिवभक्तांसाठी. तर खास प्रज्ञाताईंनी तुमच्यासाठी ही भेटवस्तू आणलेली आहे पत्रभेट परिवाराकडून. त्यानंतर आदित्य हंबर्डे समोर ये. क्रमांक 3 वर आहे हा. मनीष या. छत्रपती शिवाजी महाराज पुढचा विद्यार्थी मुलगी आहे प्रतीक्षा बनसोडे. 8वी अ मधली ही विद्यार्थिनी आहे. क्रमांक 4थ्यावर. मूर्ती लहान आहे पण तिने वाचलंय पुस्तक कीर्ती महान असं म्हणूया आपण तिला. प्रज्ञाताईंना विनंती करते द्या. यानंतर रोहन बंडेवार. राजेश दादा ताट देणार, ताट वापर देणार. या विद्यार्थ्याचं 5 मध्ये येणार आणि तो आलेला आहे आणि भरपूर व्यवस्थित वाचन करतो आणि मला शंका येऊन विचारतो. हे त्याचं वैशिष्ट्य आहे. गेल्या वेळेस रायगडला जेव्हा आपण गेलो होतो संपूर्ण रायगड स्वच्छ करण्याचा त्यांनी विडा उचलला होता आणि अक्षरशः पूर्ण रायगड त्यांनी स्वच्छ करण्याचं कार्य केलेलं आहे गेल्या वेळेस. तो सगळ्यांमध्ये रममाण असतो आणि सगळ्यांमध्ये त्याच पद्धतीने उत्साहित व्यक्तिमत्व आहे रोहन बंडेवार. यानंतर आपण श्री राजमाता जिजाबाई साहेब, श्लोक छत्रपती शिवाजी महाराज
आणि इथे उपस्थित छत्रपती सेवा प्रतिष्ठानचे विश्वस्त मनीषा उद्धव, पत्रभेटच्या मुख्य संपादिका प्रज्ञाताई आणि समोर सगळे माझे बालमित्रांनो, आज मी काही जास्त बोलणार नाही आहे, कारण रायगड यात्रा आणि आता प्रतापगड यात्रातनं मला कळलं आहे की तुम्ही छान वाचक आहात. त्याच्यामुळे तुम्हाला वाचायसाठी छान छान जे पुस्तकं दिलेली आहेत त्या पुस्तकांची थोडीशी माहिती सांगणार आहे. तुम्हाला आता इथे मराठी माती म्हणून एक पुस्तक दिलं आहे. हे बघा हे. अगं तुम्ही दाबा. मराठी माती ज्या शककर्ते शिवरायचा आपण अभ्यास करून इथे आलेला आहात त्या शककर्ते शिवरायचे लेखक शिवकथाकार विजयराव देशमुखांनीच लिहिलेलं पुस्तक आहे. शककर्ते शिवराय हे चरित्रात्मक पुस्तक आहे, बायोग्राफी ज्याला म्हणतात इंग्रजीमध्ये. आणि मराठी माती हा कथासंग्रह आहे, ऐतिहासिक कथासंग्रह आहे. यामध्ये शहाजीराजांपासून तर थोरल्या माधवराव पेशव्यांपर्यंतच्या कालखंडातल्या ऐतिहासिक गोष्टी आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आहेत, 9 गोष्टी आहेत, संस्कारक्षम गोष्टी आहेत आणि तुमच्याच वयाच्या शाळकरी मुलांना समोर ठेवून लिहिलेलं हे पुस्तक आहे. एक छोटासा किस्सा सांगतो. आता टेक्नॉलॉजी खूप प्रगत झाली आहे, पण 350-400 वर्षापूर्वी टेक्नॉलॉजी नव्हती. तेव्हा पद्धत होती, हत्ती सैन्यात असायचे, घोडे असायचे, उंट असायचे आणि काही खुशीचा प्रसंग झाला तर हत्तीवरून साखर वाटायचे किंवा हत्तीच्या वजना इतकं. काल आज सकाळी जसं मी तुम्हाला सांगितलं जिजाबाईंची सुवर्ण तुला झाली होती, तसं हत्तीच्या वजनाचं सोनं दान करणं म्हणा किंवा असं करायचं. हत्तीचं वजन कसं करायचं, हत्तीचं वजन करायची युक्ती शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजांनी काढली होती. ती कशी काढली होती हे या पुस्तकातून तुम्हाला वाचायला मिळेल. दुसरं पुस्तक जे आहे पत्रभेट, मासिक पत्रभेटचा जानेवारी महिन्याचा अंक दिलेला आहे. शककर्ते शिवराय तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे, तुम्ही सगळ्यांनी वाचलेलं आहे. शककर्ते शिवरायची वैशिष्ट्य काय आहे या पत्रभेटचा हा जो जानेवारी महिन्याचा अंक आहे, छत्रपती सेवा प्रतिष्ठानला 50 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काढलेला हा विशेष अंक आहे. छत्रपती सेवा प्रतिष्ठानला 50 वर्ष झाले आणि पत्रभेटलाही 25 वर्ष झाले, त्यानिमित्त काढलेला हा विशेष अंक आहे. याच्यामध्ये छत्रपती सेवा प्रतिष्ठानचं कार्य, प्रामुख्याने शिवकथाकार विजयराव देशमुखांचं कार्य, त्यांची ग्रंथसंपदा, शककर्ते शिवराय तुम्हाला माहीतच आहे. राजा शंभू छत्रपती म्हणून संभाजी महाराजांचं चरित्र लिहिलं आहे विजयरावांनी, त्याचीही याच्यात माहिती मिळेल. याशिवाय तिसरं एक व्यक्तिमत्व ज्याबद्दल आपल्या सगळ्यांनाच कौतूहल असते, उत्सुकता असते, ते म्हणजे महाभारतातला कर्ण. अनेक लोकांनी महाभारतातला कर्ण रंगवलेला आहे, अनेक विविध प्रकारे रंगवला आहे. कोणी फलप्रवृत्ती म्हणून रंगवला आहे, कोणी हिरो म्हणून रंगवलेला आहे. या दोघांही टोकांमधला समन्वय विजयरावांनी साधलेला आहे आणि सूर्यपुत्र नावाचं चरित्रात्मक पुस्तक लिहिलेलं आहे. विविध महाभारतांचा 100 वेळा वाचून अभ्यास करून लिहिलेलं हे सूर्यपुत्र पुस्तक आहे. त्याचंही माहिती तुम्हाला या पत्रभेटच्या अंकातून मिळेल. असा हा वैशिष्ट्यपूर्ण विशेषांक तुम्हा सगळ्यांनाच आज किंवा उद्या यात्रेवरून जाताना मिळणार आहे. याच्यासोबतच एक अजून पुस्तक वेदांतनी दिलेलं आहे, हनुमान चालिसा. हनुमान चालिसा एक चिंतन. आपल्याला सगळ्यांना भीमरूपी महारुद्र माहीत असेल. आपण ज्या भूमीत बसलो आहोत, रामदास स्वामींची ही भूमी आहे. रामदास स्वामींनी रचलेलं भीमरूपी महारुद्र आपण सगळ्यांना पाठ असेल, आपण म्हणतही असू. तसंच उत्तरेत तुलसीदासांनी हनुमान चालिसा लिहिलेली आहे. 40 दोहे आहेत. त्याचं हे एक चिंतन आहे. शिवकथाकार विजयराव देशमुख उपाख्य सद्गुरुदास महाराजांनी केलेलं चिंतन. याचं वैशिष्ट्य म्हणजे हे जे चिंतन आहे, तुलसीदास महाराजांनी 40च दोहे का बरं रचले. मग 40 त्या अनुषंगाने 11, 21, 108, 1008 हे जे आपले आध्यात्मिकदृष्ट्या महत्त्वाचे आकडे आहेत, या आकड्यांचं महत्त्व काय आहे ही म्हणजे आजच्या भाषेत ज्याला न्यूमरॉलॉजी म्हणतात, त्या न्यूमरॉलॉजीपासून हे चिंतन सुरू होते. तिथून तर हनुमान चालिसामध्ये एक दोहा आहे, अष्टसिद्धीनो निधीके दाता असवर दीन जानकी माता. याचा जर सरळ सरळ शब्दशः अर्थ करायचा म्हटलं तर हनुमंतांना अष्टसिद्धी प्राप्त होत्या आणि त्या अष्टसिद्धी त्यांच्या भक्तांना देण्याचा सुद्धा त्यांना सीतामातेकडनं वर प्राप्त झाला होता. हे झालं शब्दशः भाषांतर. पण त्याचं चिंतन काय, तर मग त्या अष्टसिद्धी कुठल्या होत्या? ह्या सगळ्या मानसिक शक्ती आहेत ज्या योगा आणि मेडिटेशनने साध्य होतात. त्या
आहे तशी ती कुठल्या होत्या? अनिमा असेल, लघिमा असेल, महिमा असेल, गरिमा असेल, प्राकाम्य सिद्धी आहेत, हातबुक न लागणं, दूरचं ऐकू येणं, शरीराचा आकारमान लहान मोठं करता येणं, वजन कमी जास्त करता येणं, या सगळ्या सिद्धी हनुमंतांना प्राप्त होत्या. त्या सिद्धींची माहिती या पुस्तकातून तुम्हाला मिळणार आहे. खूप सुंदर पुस्तकं आहेत तुमच्या वयोगटातल्या मुलांसाठी, जे तुम्ही वाचाल, तुम्हाला आवडेल आणि तुमचं जीवन पुढे समृद्ध होईल. जाता आता एक गोष्ट सांगतो. आज जेव्हा आपण मंदिरात गेलो होतो तेव्हा मी तुम्हाला सांगितलं की परवाच मौनी अमावस्या झाली आणि याच मौनी अमावस्येला 360 वर्षापूर्वी याच ठिकाणी जिजाबाईंची सुवर्णतुळा झाली होती, महाराजांनी केली होती. दुसरा एक विशेष योगायोग आत्ता लक्षात आलेला आहे. आपण जिथे आत्ता उभे आहोत हे जावळीचं खोरं आहे. हा सगळा भाग जावळीचा भाग आहे. हे जावळीचा भाग चंद्रराव मोऱ्यांकडनं शिवाजी महाराजांनी 1656 साली जिंकून घेतला आणि तो जिंकला. ती तारीख होती 15 जानेवारी 1656. त्याच्यानंतर 2.5 महिने म्हणजे 15 जानेवारी ते जवळपास 31 मार्च 2.5 महिने शिवाजी महाराज या भागात इथे वास्तव्य करून होते. सांगताना माझ्या अंगावर रोमांच येतोय. ज्या ठिकाणी आपण बसलो आहात या भूमीमध्ये किती वेळा महाराज फिरले असतील, किती ठिकाणी महाराजांचा पदस्पर्श आला असेल. इथेच महाराज बसले असतील, बोलले असतील त्यांच्या सौकण्यांसोबत. त्यांनी घोडप्याचा डोंगर पाहून प्रतापगडची बांधणी केली. नंतर पुढे 2 वर्षात तो प्रतापगड झाला. उद्या आपण तो पाहणार आहोत. आणि त्या प्रतापगडाच्या पायथ्याशी काय शिवप्रताप महाराजांनी केला तोही आपण उद्या पाहणार आहोत. अशी ही भूमी आणि असा हा दिनविशेष म्हणजे 2.5 महिन्याचा काळ. आज 31 जानेवारी आहे. 350-400 वर्षापूर्वी महाराज इथे प्रत्येक दगडाला जर काम लावला नक्कीच काही ना काहीतरी आपल्याला ऐकू येईल. अशी ही भूमी आहे. तुमचं सगळ्यांचं भाग्य आहे की आमचे मनोज दादा आणि विद्याताई मोहे मॅडम यांच्या डोक्यातनं हे छत्रपती शिवरायांची स्पर्धा आली आणि त्याच्यात तुम्ही सहभाग घेतला, अभ्यास केला, वाचन केलं, परीक्षा दिली, पास झालात आणि इथे आला. इथून जेव्हा नांदेडला जाल तेव्हा तुमच्या सगळ्या मित्रांना त्या गोष्टी सांगायच्या आहेत, तुम्हाला मिळालेली पुस्तकं दाखवायची आहेत, त्यांनाही पुढच्या वर्षी परीक्षा द्यायसाठी उद्युक्त करायचं आहे. आणि मनोजदादांनाही सांगतो की 50 काय आपण 150 झाडांचंही व्यवस्था करू शकतो. त्याच्यामुळे पुढच्या वर्षी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्ही टीम आपण एक आहोत. इथे जरी मी समोर बसलो असतो, तुम्ही तिकडे बसले असते तरी आपण एकच आहोत. उद्या आपण सगळे सोबतच पाहणार आहोत, एकाच बसमध्ये बसणार आहोत. त्याच्यामुळे जास्तीत जास्त मुलांना या स्पर्धेत सहभागी व्हायला लावा. जास्तीत जास्त मुलांना हा भाग जो तुम्ही पाहणार आहात तो परत पाहायला आमंत्रित करा, उद्युक्त करा. एवढंच बोलतो. पुस्तकं तुम्हाला मिळणार आहेत, ते वाचा, अभ्यास करा आणि यशस्वी व्हा. धन्यवाद. करते की आपण मुलांना मार्गदर्शन करावं. गेल्या वर्षी सुद्धा तुम्ही पाहिलं की जेव्हा आपण जात होतो, नांदेडला परतत होतो, मनीष दादा तुमच्यासाठी सगळ्यांचं कौतुक करण्यासाठी स्वतः खास 9:30 रात्री पुणे स्टेशनवर आलेले होते आणि तुमच्यासाठी आईस्क्रीम घेऊन आले होते. बरेच विद्यार्थी आहेत गेलेत. आधी स्वागत. बोलो छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी, जय शिवाजी. जय शिवाजी. जय भवानी. छत्रपती सेवा प्रतिष्ठान या पूजनीय सद्गुरुदास स्वामी महाराज म्हणजेच आपल्या सर्वांचे आपण त्यांचं चरित्र वाचून इथे आलेला आहात. असे आदरणीय श्री विजयरावजी देशमुख यांनी स्थापन केलेले छत्रपती सेवा प्रतिष्ठान या संस्थेतर्फे त्यांचा प्रतिनिधी म्हणून मी आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत करतो. आणि गुजराती हायस्कूल आणि परमपूजनीय विठ्ठलदास स्वामी महाराज विद्यार्थी साधना केंद्र नांदेड यांच्या विद्यमाने हा जो उपक्रम आपण चालू केला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्राचा अभ्यास, आणि त्याच्यानंतर त्या अभ्यास आपण तपासतो कसा, ते आपण परीक्षा देतो आणि त्या परीक्षेतनं आपण सर्वजण उत्तीर्ण होऊन खूप छान गुण मिळवून आपण इथे आलेले आहात. त्याच्यामुळे आपल्या सर्व बाल उपासकांचं बाल शिवभक्तांचं इथे मनपूर्वक
मनपूर्वक अभिनंदन करण्यासाठी मी देऊ. आपण सगळ्यांनी शककर्ते शिवराय वाचलं असं मला सांगण्यात आलं. शककर्ते शिवरायामध्ये काय आहे, आपल्याला काय आवडलं, थोडंसं आपण बोलूया त्या बाबतीमध्ये. की आपण सगळ्यांनी दोन्ही खंड 1 आणि खंड 2, मला वाटतं मागच्या वर्षी खंड 1 वर परीक्षा आपण घेतली होती आणि यावेळेस खंड 2 वर परीक्षा आपण घेतली. तर आपण शककर्ते शिवराय याच्या माध्यमातून शिवाजी महाराजांचं चरित्र जाणण्याचा प्रयत्न केला. तर हे काय आहे शिवाजी महाराजांचं चरित्र, आपण कशासाठी आपल्याला सांगण्यात आलं हे करण्यासाठी, की आपण त्याच्यातनं काय शिकायचं आहे या चरित्रातनं. आणि आपण जरी शिवाजी महाराजांचं प्रत्यक्ष दर्शन जरी घेऊ शकलो नसलो तरी आज परमपूजनीय सद्गुरुदास स्वामी महाराजांचं दर्शन तर आपण नक्कीच घेऊ शकतो. त्यातल्या किती जणांचं दर्शन झालेलं आहे मला माहीत नाही, अजून नाही झालेलं आहे, पण नक्कीच लवकरात लवकर तुम्हाला सद्गुरुदास महाराजांचं दर्शन नक्की होणार आहे याची मी तुम्हाला खात्री देतो. आपण सगळ्यांनी जे चरित्राचा अभ्यास केला आहे, साधारण आपल्याला माहिती असते, साधारण 1260 पानांचं चरित्र आहे 2 खंड मिळून. हे खंड आपल्याला वाचायला किती वेळ लागला, साधारण आपल्या आणि तिथे 2 वर्ष, आपण साधारण 2 वर्ष घेतली. महाराजांनी याच्यावर 8 वर्ष संशोधन केलेलं आहे या, आणि त्या 8 वर्ष संशोधन करून हे सगळे चरित्र आपल्या पुढे मांडलेलं आहे. आणि आज साधारण पहिला जो खंड होता तो 1980 साली त्याचं प्रकाशन झालं. आज त्याला किती वर्ष झाले, साधारण 45 वर्ष, 45 वर्ष झाले. आज हे अस्सल शिवचरित्र म्हणून मानण्यात आलेलं आहे. म्हणून आपल्याला सगळ्यांना हे शिवचरित्र अभ्यास करण्यासाठी दिलं आहे, कारण या शिवचरित्राचा अभ्यास केल्याशिवाय कुठल्याही शिवभक्ताला पुढे जाता येत नाही अशी त्याची ख्याती आहे या शिवचरित्राची. आणि त्याच्यामुळे या शिवचरित्राचं महत्त्व आपल्यासाठी खूप मोठं आहे. आपण सगळ्यांनी वाचताना त्याचं आपल्या पद्धतीने आपण वाचन केलं असेल, आपले जे शिक्षक आहेत त्यांनी पण आपल्याला निश्चित मदत केली असेल याच्यामध्ये. आपल्याला लक्षात आलं असेल की जी सुसंगती आहे प्रत्येक शिवाजी महाराजांचे चरित्र सांगण्याची, ती आपल्या लक्षात आली असेल की कशी आहे. आज जसं मंगेशने सांगितलं की आपण आज प्रतापगडावर इथे उभा आहोत. या प्रतापगडाच्या पायथ्याशी शिवाजी महाराजांनी जो प्रताप केला तो किती जोरदार, म्हणजे किती मोठा होता हे आपण सगळ्यांनी मागच्या वर्षी मला खंड 1 मध्ये आपण सगळं ते वाचलेलं आहे. आणि त्याची आपल्याला अनुभूती येथे उद्या तुम्हाला मिळणार आहे जेव्हा आपण ते वाचून जातो आणि त्यावेळेस ते पाहतो. आज तुम्ही सगळेजण बसमधनं आलात तर त्याच्यापैकी तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल, आपण जेव्हा महाबळेश्वरचा जेव्हा घाट चढून आलो वरती, किती कठीण घाट आहे हा. आणि हा कठीण घाट, तेवढाच घाट आता उद्या आपल्याला उतरायचा आहे खाली आणि प्रतापगडावर परत जायचं आहे. आणि या सर्व घाटातनं किती प्रखर बुद्धिमत्ता शिवाजी महाराजांची होती की अफजल खानाला त्यांनी या जावळीच्या प्रदेशामध्ये आणलं. त्या ह्याच्यामध्ये प्रखर आपण आपला स्ट्रॉंग पॉईंट काय आहे, बेसिकली आपण कुठे युद्ध करू शकतो, कुठे नाही करू शकत, आणि हे सगळं शिवाजी महाराज जाणून होते. आणि त्याच्यामुळे या खोऱ्यामध्ये आपण जेव्हा उद्या जाल त्यावेळेस सगळ्या बाजूने वेढलेला हा परिसर आहे. जावळीचं त्यावेळेस, आताही जंगल आहेच, त्यावेळेस किती मोठं जंगल असेल. आणि तुम्ही शककर्ते शिवराय जर का वाचलं असेल खंड तो प्रकरण प्रतापगड पर्वाचं, लक्षात आलं असेल तुमच्या की एवढ्या त्यावेळेस काय असे डांबरी रस्ते नव्हते, तिथून आपली बस आली, खड्डे नाही, काही नाही, पण त्यावेळेसचा सगळा मातीचा प्रदेश होता. आणि सपाट डोंगर आपण पाहिले असतील, खडक कशी आहे तिथली, अशी खडक आहे. त्या खडकांवरून त्याला सगळा सरंजाम अफजल खान घेऊन त्याला आणलं इथे. त्याच्यात असं वर्णन आहे की हत्ती, जे आपण हत्ती प्राणी बघितला असेल तसं कातडं किती जाड असतं, तर त्या हत्तींचे सुद्धा पाय असे सोलून निघालेले होते, रक्त यायला लागलं हत्तींच्या पायांमधनं. ते असे त्यांना चढतर प्रवास करून अफजल खानाला त्यांनी इथे आणलं आणि त्याच्यानंतर मोठा पराक्रम करून अफजल खानाला मारलं. कारण तो हिंदू द्वेष्टा होता, तो आपल्या देवतांचे हे करत होता. आणि ते तिथे यायच्या आधी तुळजापूर आई भवानीच्या तिथे त्यांनी खूप मोठा म्हणजे संहार करायचा प्रयत्न केला. त्यावेळेस सगळं आपण शककर्ते शिवरायमध्ये वाचलेलं आहे. तर आपल्याला या सगळ्या चरित्रातनं काय घ्यायचं आहे, आपल्यासाठी का आपल्याला हे सांगितलं आहे, याचा आपण शककर्ते शिवरायच का सांगितलं त्याच्यातनं आपल्याला. आणि तुम्ही आता 8वी आणि 9वीमधले आहेत सगळे आपले विद्यार्थी, आणि 8वीच्या 9वीच्या विद्यार्थ्यांना शककर्ते शिवरायाबद्दल इतकं छान ज्ञान आहे. आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून तुम्ही सर्वांनी शिवाजी महाराजांचं चरित्र जाणून घेतलं. आणि याच्या पुढे मला निश्चित खात्री आहे की आपण सर्वजण शिवाजी महाराजांची जे गुण आहेत, त्यांनी जे दाखवलेले, आपल्याला जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या चरित्रातनं, ते सगळं आपण आपल्या आचरणामध्ये आणू. आणि आजच्या काळात सुद्धा शिवाजी महाराजांची जी शिकवण आहे
ती कशी आपल्याला आत्मसात करता येईल हे आपल्या सर्व शिक्षक वृंदांच्या मार्गदर्शनाखाली आपण शिकणार आहोत आणि आपल्या आचरणामध्ये आणून आपण छत्रपती शिवाजी महाराजांची परमपूज्य सद्गुरुदास स्वामी महाराजांची आपण सेवा निश्चित करणार आहात याची मला खात्री आहे. आणि विशेषतः मी बालाजी सर, त्याच्यानंतर विजय सर आणि विद्या मॅडम सर्वांचं अभिनंदन करतो की त्यांनी हा उपक्रम सुरू केला विद्यार्थी शाळेमध्ये आणि तो उत्तरोत्तर वाढत जाणार आहे. जसं मगाशी मंगेशी सांगितलं की आज 40च विद्यार्थी आलेले आहेत, पुढच्या वर्षी 150 विद्यार्थी येऊ देत. आपण छत्रपती सेवा प्रतिष्ठानतर्फे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि पुढच्या वाटचालीसाठी पण आणि तुम्ही सर्वांचं खूप खूप अभिनंदन. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सुंदर या आपण केलेला स्तुत्य उपक्रम, आपण जे शककर्ते शिवराय वाचलेलं आहे त्याबद्दल सांगितलेलं आहे आणि आदरणीय महाराज श्री विजयरावजी देशमुख यांचं हे चरित्र आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवायचं हे या कार्यक्रमाचं खरं फलित आहे असं मला वाटतं. तर आपण कारण गेल्या वर्षी ही मोहीम आपण आखली होती की प्रत्येक घरी हर घर शिवचरित्र यासाठी आपण खूप प्रयत्न केला आणि त्यासाठी तो प्रयत्न अजूनही आपल्याला करायचा आहे हे इथे या प्रसंगी मी तुम्हाला सांगू इच्छिते. यानंतर आदरणीय ठीक. यानंतर आपण सर्वांनी मिळून इथे या शिवाजी महाराजांच्या विचारांचा, त्यांच्या कार्यांचा, त्यांच्या पराक्रमांचा जो इथे आपण स्मरण करतोय ते तुमच्याच कर्तृत्वातून, तुमच्याच याच्यातून, तर ते स्मरण, त्यांच्या पराक्रमाचा गौरव आज तुमच्या डफावर वाजणार आहे. तर आपल्यामधलेच जे इथे आलेले विद्यार्थी आहेत यांनी आपल्याला सांगितलं होतं की टीचर आम्हाला पोवाडा म्हणायचा आहे, कोणाला इथे भावना व्यक्त करायच्यात, ह्या शककर्ते शिवरायातून आम्ही काय शिकलो हे सगळं कौतुक आपल्याला इथे पाहायचं आहे या मुलांचं. तर या सगळ्या विद्यार्थ्यांचं कौतुक इथे करण्यासाठी आणि त्या विद्यार्थ्यांचा कार्यक्रम सादर करण्यासाठी आपल्यातलेच 2 विद्यार्थी इथे येतील आणि हा कार्यक्रम संपूर्ण संचलन आणि कार्यक्रम सादर करतील. संध्याकाळी स्वागत करीत. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आदरणीय सौ प्रज्ञाताई फडणवीस आणि श्री मनीष काका उद्धव आणि आपल्या सगळ्यांचे आवडते मार्गदर्शक श्री महेश दादा बडबडे यांचे देखील मी स्वागत करते. परम आदरणीय श्री विजयरावजी देशमुख यांच्या शककर्ते शिवराय या द्विखंडात्मक शिवचरित्राच्या अभ्यासातून साकारलेली ही शिवदुर्ग यात्रा. खरोखरच आज आम्हाला खूप आनंद होत आहे की या शिवचरित्राच्या अभ्यासातून आम्हाला शिवाजी महाराज कळाले. आमच्या सर्वांच्या मनामनात हे शिवचरित्र आज खऱ्या अर्थाने रुजले आहे. तसेच अशा जिजाऊंना शतशः नमन. शिवाजी महाराजांना आठवताना जिजाऊंचे स्मरण होते. हेच सदा स्मरावे जिजाऊ नाम या गाण्यातून रेवा जोशी सादर करीत आहे. वैराग्याची जेथ प्रचिती पावन तेचे पावन धाम सदा स्मरावे जिजाऊ नाम सदा स्मरावे जिजाऊ नाम सदा स्मरावे
नाथांचे निष्काम सदा स्मरावे जिजाऊ नाम सदा स्मरावे जिजाऊ नाम सदा स्मरावे जिजाऊ नाम प्रबळ जाहले रावण फिरुनी अबला अगणित नेती पळवुनी प्रबळ जाहले रावण फिरुनी अबला अगणित नेती पळवुनी हनुमंताच्या उठवुनी फौजा हनुमंताच्या उठवुनी फौजा घडविलास तू प्रभू श्रीराम सदा स्मरावे जिजाऊ नाम सदा स्मरावे जिजाऊ नाम सदा स्मरावे जिजाऊ नाम कर्मयोगिनी कुंतीच दुसरी अथवा विदुला उग्र करारी कर्मयोगिनी कुंतीच दुसरी अथवा विदुला उग्र करारी निर्मोही तो कमलदला सम निर्मोही तो कमलदला सम जिंकुनि मोहा हरिला काम सदा स्मरावे जिजाऊ नाम 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 ज्यांच्या कुशीतून स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं अशा राजमाता जिजाऊ, ज्या महापुरुषाने या स्वराज्याची संकल्पना मांडली असे राजे शहाजी राजे, ज्या वारसदाराने या देखण्या स्वराज्याचं स्वप्न सातत्यात किंवा ज्या वारसदारानं या स्वराज्याचं स्वप्न खऱ्यात उतरवलं असे राजे शिवछत्रपती यांना सर्वप्रथम मी अभिवादन करतो. माझे नाव अविश आनंदराव वाघमारे. मी गुजराती हायस्कूल या शाळेमधील 8वीचा विद्यार्थी असून मी आपल्यासमोर माझा आवडता प्रसंग प्रतापगडावरील अफजल खानाचा वध हा मांडणार आहे. श्री विजयराव देशमुख यांनी शक्तिधर शिवराय या द्विखंडात्मक शिवचरित्रामधून जी पावन आपल्याला जी उत्कृष्ट अशी भूमिका आपल्यासमोर शिवरायांची जी मांडलेली आहे त्यातील हा माझा आवडता प्रसंग. शिवाजी महाराजांनी प्रतापगडावर खानाचा कोथळा बाहेर काढला. खानाचा कोथळा बाहेर काढताना महाराजांना केवळ 2 मिनिटे लागली, परंतु या यशस्वी 2 मिनिटांसाठी महाराजांनी तब्बल 1 वर्ष नियोजन केलं होतं. तब्बल 1 वर्ष. शिवाजीला जिंदा या मुर्दा पेश करतो अशी शपथ खाऊन खान 40,000 सैन्याशी विजापुरावर निघाला आणि महाराजांच्या नियोजनाला प्रारंभ झाला. महाराजांनी आपल्या हस्तकर्वांनी खानाचा हत्ती विष देऊन मारला. खानाला कळलं नाही हत्ती कसा मेला. हत्ती मेला हे मात्र खरं. तत्कालीन काळात स्वारीवर निघालेल्या सरदाराचा हत्ती मरणं सर्वात मोठा अपशकुन मानलं जायचं. जसा खानाचा हत्ती मेला त्याच्या सैनिकाचं मानसिक खच्चीकरण झालं. हत्ती मेला आता संपलं, आपण पराभूत होणार. अहो सैनिकांचं तर सोडा, खानाचंच एवढं मानसिक खच्चीकरण झालं की त्याने येता येता आपल्या 60 बायकांच्या गर्दनी छाटल्या, त्यांचे मुर्दे पाडले. मगच तो पुढे निघाला. का? परत येऊ का नाही याची खात्री नाही. शत्रूला रणात जिंकायचं ना आणि मनात पराभूत करावं लागतं. महाराजांनी अफजल खानाचा पहिला पराभव मनात केला, मग महाराजांना रण सोपं गेलं. खान निघाला. महाराजांनी कसंही करून उघड्या मैदानात यावं यासाठी त्याने चाली प्रतिचाली टाकल्या, परंतु शत्रूच्या चालीत अडकणं म्हणजे पराभूत होणं. आपण शत्रूच्या चालीत नाही तर शत्रू आपल्या चालीत अडकला पाहिजे असं नियोजन केलं पाहिजे. महाराजांनी नेमकं तसं नियोजन केलं आणि खान महाराजांच्या नियोजनात अडकला. महाराजांनी जाणीवपूर्वक प्रतापगड निवडला, कारण उघड्या मैदानात खानाला भेटणं म्हणजे मृत्यूला मगरमिठी मारणं. राजे तयार नाहीत, काय खिंडीतच गाठला पाहिजे खान, म्हणून निवडला प्रतापगड.
प्रतापगड भयानक. महाराजांनी प्रतापगड निवडला आणि खान चौथा आला. मोठी घरी आणि जहरी टाळ टाकली शिवाजीनं. त्याने उद्गारलं. महाराजांनी जाणीवपूर्वक प्रतापगड निवडला. महाराजांनी का निवडला प्रतापगड? शेजारी महाबळेश्वर आहे म्हणून नाही. बिकट आहे, गंधात आहे, झाडा झुडपांचा किरसाक दड्याखोऱ्यांचा, दिवसा ढवळ्या जिथं सूर्याची किरण पोहोचू शकत नाहीत, माणसाची 72 सोरा पाखरं सुद्धा परकत नाही असं निबिड आणि भयान प्रतापगड. राजे त्या प्रतापगडावर पोहोचले आणि खान परत चौथा आला. राजांनी बाहेर यावं यासाठी तो धडपडत राहिला, पण अशक्य. शेवटी महाराजच खानाला प्रतापगडाकडे नेऊन निघाले. वाईच्या पसरणीच्या घाटात खानाचं 40,000चं सैन्य वाऱ्यासारखं पसरलं. महाराजांनी आपल्या सरदारांना सांगलं, खान 40,000 सैन्याची निशाणी येतोय, आपलं सैन्य गोळा करा. मराठी कामाला लागले. डोंगर दऱ्यातून कड्या कापड्यातून सैन्य गोळा झालं. तानाजीने उभा केलं. महाराजांनी विचारलं, तान्हा किती झाली फौज? तानाजी म्हणाला, महाराज 7,500. अरे खानाचे 40,000 आहेत. महाराज आपले एवढेच, आपले यापेक्षा नाही वाढणार. मग काय केलं महाराजांनी? त्याचे 40, आपले 7,500 हे असा विचार करून महाराज खचले. कसंही करा, सोडून पळा असा संदेश महाराजांनी आपल्या सैनिकांना दिला का? महाराजांनी कोणत्या बियाचा आधार घेतला? ना खचले ना माघार घेतली. एक पर्याय बंद झाला, एक दार बंद झाला तर 10 दारे उघडतात. महाराज त्या 10 दारांचा शोध घेत राहिले. महाराज यशस्वी का झाले माहितीये का? एक पर्याय बंद झाला तर महाराज दुसऱ्या 10 पर्यायांची वाट बघायची, म्हणून महाराज यशस्वी झाले. महाराजांनी नवीनच पर्याय निर्माण केला. आपले वाढत येत नाहीत ना, त्याची कमी करा. फार विलक्षण पर्याय काढला महाराजांनी. आपले वाढत नाहीत ना, मग त्याचे कमी करा. खानाचं 40,000पैकी काय करामत केली मराठ्यांनी? फक्त 20,000 सैन्य उठलं. निघालं पुढे रणतुंडीच्या घाटाकडे. रणतुंडीचा घाट, रणतुंडीचाच का? अहो इतका भयानक तो घाट की तोंड रडवल्याशिवाय तिथून पुढे जाता येत नाही. खानाचं सैन्य त्या रणतुंडीच्या घाटात उतरलं. 20,000पैकी कसं बसं 5,000 सैन्य पुढे सरकलं. खान निघाला पुढं. भेटीसाठी ऐश्वर्य संपूर्ण शामियाना उभारलं. महाराज आणि खानाची ज्यावेळी भेट झाली त्यावेळी महाराजांकडे अवघे फक्त 10 अंगरक्षक होते आणि खानाकडे किती होते? 4. खान किती घेऊन आला होता? 40,000. त्यावेळी त्याकडे किती होते? फक्त 4. महाराजांनी नियोजनाच्या बळेवर 40,000 सैन्याच्या खानाला 4 वर आणून ठेवलं. खान पुढे निघाला. रणतुंडीच्या घाटातून महाराज कसं बस खानाचं 5,000 सैन्य पुढे सरकलं. खान पुढे आला. महाराजांची खानाला वर्दी आली. निरोप आला. भेटायचं यायचं असेल तर फक्त 1000 नावे सोबत. आता महाराजांनी वेळ निवडली. ठीक 12:35. आता 12:35 का? कारण सूर्य तेव्हा माथ्यावर येतो. माथ्यावरच का? आपण राजे कुठून येणार आहे? गडावरनं. खानाची छावणी कुठं आहे? गडाच्या खाली. त्या सूर्याच्या लख्ख प्रकाशात खानाची हालचाल महाराजांना साफ दिसावी. पण खानानं वर जर महाराजांकडे पाहिलं झाल्यास सूर्याची किरण त्याच्या डोळ्यात घुसावी. म्हणून महाराजांनी निवडला वेळ 12:35. आता महाराज म्हणाले, आता सोबत कोणाला घ्यायचं? यसाजी आहे, तानाजी आहे, कडतोजी आहे, सूर्याजी आहे, सोबत कोणाला घ्यायचं? महाराजांनी कोणाला सोबत घेतलं? यापैकी कोणालाच महाराजांनी सोबत घेतलं नाही. महाराजांनी घेतला जीवा महाला. पण जीवा महालाच का? अहो दांडपट्टा चढवतो. अहो पण तोच का? समोर सय्यद बंड आहे, तोही दांडपट्टा चढवण्यात पटाके, म्हणून घेतला महाराजांनी जीवा महाला. सोबत घेतला संभाजी कावजी कोंढारकर. पण तोच का? नेमका हत्तीसारखा धिप्पाड आहे, पण नेमका तोच का? तर अफजल खान स्वतः सुद्धा तो तसाच आहे, धिप्पाड हत्तीचा. कुस्तीच्या मैदानात पैलवान उतरायचे झाले ना, एकाच गटात उतरायचे, तेव्हा मात्र कुस्ती रंगते. महाराजांनी नेमकं तसं निवडलं. महाराज उतरले गडावरनं. महाराजांनी ते दोघं आणि आणखी 8 जण असे 10 अंगरक्षक सोबत घेतले. महाराज आले. महाराज चलता चलताच थबकले. जीवाला विचारलं, जीवा कात्री आहे का? जीवाला काही कळालं नाही. अफजल खानाचा वध करायला निघाले. तलवार तर घेतलीच असेल ना सोबत, मग कात्रीची काय गरज? महाराजांनी विचारलं, जीवा कात्री आहे का? जीवा कंटाळला, त्याला काही कळलं ना. महाराजांनी म्हणले, जीवा आता नावी समाजाचा. त्याला म्हणला, महाराज आहे की? तर महाराज म्हणले, माझी दारी बारीक कर, इतकी बारीक कर की खानाने जर हातात घ्यायची झाल्यास त्याच्या हातात आली नाही पाहिजे.
आपल्याला कळतं जर भेटीच्या वेळी खानानं जर दाढी हातात घेतली तर किती भयानक वेदना होतात. तो एक क्षण आपल्या मृत्यूला कारणीभूत ठरू शकतो. म्हणून महाराजांनी म्हणलं, जेव्हा माझी दाढी एवढी बारीक कर की खानानं हातात घ्यायची झाल्या त्याच्या हातात आली नाही पाहिजे. आपल्या व्यवस्थानाच्या भाषेत त्याला मायक्रो प्लॅनिंग म्हणतात, सूक्ष्म निरीक्षण. राजे आले, निघाले खानाच्या छावणीपाशी बोलवले. खानाने समोर पाहिलं. 5-5.5 फूट उंचीचे देखणे रुबाबदार राजे शिवाजी आज ते कदम येताना दिसले. तसं खानाने आपल्या वकिलाला विचारलं, हे शिवाजी? त्यावर वकिलाने मान डोलावली. खान उठून पुढे झाला, बाहू फिराले. आव शिवाजी राजे. राजे गळाभेटीसाठी 2 पावले पुढे गेले. राजे खानाच्या मिठीत गेले. खानाचे भाऊ महाराजांच्या पाठीवर पडले. दामपटला जोर वाढला. खानाने तेवढ्यात कट्यार काढली. काट्यार अंगरकट पडत मागांच्या मस्तकावर निसटली. राजे बचावले. दगा जाणवला. वाघनक निघाली. खुपसली खानाच्या पोटात. दगा कर खान कडाडला. तेवढ्यात कृष्णाजी भास्कर धावला. त्याने दाणपट्टा महाराजांवर चढवला. दाणपट्ट्याच्या वाराने महाराज बचावले. जेव्हा बघता बघता सय्यद बंडा धावला. त्याच्या दाणपट्ट्याने महाराजांचं मस्तक छाटणार या आधी जीवा महाराने त्याचा हात वरच्या वर उडवला आणि इतिहास पुटपुटला. होता जीवा म्हणून वाचला शिवा. होता जीवा म्हणून वाचला शिवा. हे सर्व नियोजन करण्याआधी महाराजांनी जीवा महाला आणि संभाजी कावजी कोंढारकर यांना 2 महत्वाच्या सूचना दिल्या होत्या. काय होत्या ते नेमकी? महाराजांनी जीवाला म्हणलं, जीवा तो आमच्या बरोबर शामी येण्यात यायचं. तो खानाकडे बघायचं नाही, तो माझ्याकडे बघायचं नाही. आमचं देणं घेणं काय चाललंय तुला देणं घेणं नाही. तो फक्त सय्यद बंडा बघायचा बास. संभाजी कावजी कोंढारकरांना सांगितलं, तुम्ही आमच्या बरोबर शामी येण्यात यायचं नाही. आमचं काय चाललंय तुम्हाला देणं घेणं नाही. पण खान जर जिवंत बाहेर आला तर त्याला जिवंत सोडायचं नाही. एवढं नियोजन महाराजांनी केलं होतं. मी जाणीवपूर्वक विचार करतो, महाराजांनी आपल्या 50 वर्षाच्या आयुष्यात एक चाल पुन्हा नाही वापरली. एक माणूस पुन्हा नाही वापरला. आहेत अवतीभोवती तेच, पण नायक म्हणून प्रत्येक वेळेस एवढा वेगळा माणूस वापरला. शेवटी एवढंच. छत्रपती शिवाजी